इंद्राजी, अहो काय कुठे लागले? बघू, मला पाय बघू. काय झालं तुम्हाला? लागलं? कोणाला? कुठे लागलं? तुम्हाला लागलं? अहो काय बोलताय इंद्राजी? तुम्हाला लागलंय ना, म्हणून तर तुम्ही मला बोलवलं ना. इथे दाखवा काय कुठे. असं काय करता मॅडम? तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं म्हणून तुम्ही मला इथे बोलवलं ना? अहो नाही, मला सत्तू सरांनी सांगितलं की तुम्हाला. सत्तू सर, तुम्ही मला हो, सत्तू सर म्हणाले इंदिरा सरांच्या पायाला लागलाय. हो सत्तू? हो, सगळं सांगतो, नंतर सांगतो. आधी तुम्ही जेवा आणि हा उपास सोडा. अरे घे. सत्तू सर, हे काय आहे? स्वार्थ. कसं आहे ना मॅडम, तुमचं काम संपत नाही तोपर्यंत तुम्ही जेवणार नाही. तुम्ही जेवत नाही तोपर्यंत इंदिरा जेवणार नाही. आणि इंदिरा जेवत नाही तोपर्यंत हा सत्तू जेवणार नाही. या सगळ्यात होतंय काय? सत्तूचं पोट मरतंय. मग या पोटाने डोक्याशी संवाद साधला आणि मग या डोक्याने एक कमाल आयडिया सुचवली आणि सत्तूने तुम्हाला दोघांना इथे बोलवलं. तेव्हा आता जेवा आणि मलाही जेवू द्या. नाही, कसं आहे, माझं पोट ना खूप संकटात आहे. तेव्हा मी जातो, जेवतो आणि याला संकटातून मुक्त करतो. हा, ठीक आहे, मी नंतर जेव. म्हटलं ना मी नंतर जेवू. ठीक आहे. घ्या मॅडम. अहो नाही, राहू द्या, तुम्ही खा. अहो मॅडम खा. अहो राहू द्या, तुम्ही खा. अहो मॅडम तुम्ही जेवा म्हणजे मलाही जेवता येईल.
बरीच लागली आहे वाटतं. हो ना? तुम्ही सुद्धा खा इंद्राजी. नाही, मी जेवेन नंतर. अहो, खा ना. अहो नाही, मी खाईन नंतर. अहो इंद्राजी खा ना. हो मॅडम. इंद्राजी गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मन सा सा ने परे रे म प ग मन सा सा ने परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मदन सा सा ने परे रे म प ग मदन सा सा ने परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. हो, बघा ना तुमची मैत्रीण. काहीच खाल्लं नव्हतं यांनी आणि एवढी सगळी कामं करत होत्या, म्हणून मीच म्हणालो की 2 घास खाऊन घ्या. आणि मेहंदी आहे ना त्यांच्या हाताला, म्हणून मीच भरवले 2 घास. आता तुम्हीच सांगा ना मॅडम, असं उपाशी पोटी काही न खाता असं एवढी कामं करणं योग्य आहे का? नाही, बरं झालं तुम्ही तिला भरवलत ते. मी येतोच. दीपू, ए दीपू, दीपू अगं किती छान आहे. किती प्रेम करता तुम्ही एकमेकांवर. मला दिसतंय ते तुमच्या डोळ्यात. खूप छान आहे तुमची जोडी. दीदी अगं, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. मला फक्त एक सांग की साळगावकर तुला आवडतो की नाही? दीपू, साळगावकर तुला आवडतो की नाही? तुझं हे लाज आहे ना, हेच मला उत्तर देऊन घे.
दीपू साळगावकर खूप चांगला मुलगा आहे आणि त्यातून आपल्या बाबांचा आवडता विद्यार्थी. बाबांना तुझ्या आणि त्यांच्याबद्दल कळेल तेव्हा तर आनंदच होईल. ते तर लगेच होकार देऊन टाक. आपण एक काम करूयात का, आपण बाबांना सांगून टाकूया की तू आणि साळगावकर एकमेकांच्या प्रेमात आहात आणि तुला लाज वाटत असेल किंवा भीती वाटत असेल तर मी बोलते बाबांची. आणि एकदा का बाबा तयार झाले की आपण साळगावकरांच्या घरच्यांनाही बोलवून घेऊ. आई बाबा बोलतील ना त्यांच्याशी आणि सगळं ऑफिशियल झालं की हे असं चोरून चोरून घास भरवायची गरज नाही ना. मी ना एक काम करते, आत्ताच जाऊन बाबांना तुमच्याबद्दल सांगून टाक. दीदी आधी माझं सगळं ऐकून घे. दीदी साळगावकर इंद्रजीत म्हणजेच माझ्या बँकेत काम करणारा इंद्र आहे. दीपू काय? हो, बाबांचा आवडता आदर्श विद्यार्थी म्हणजेच वसुली एजंट इंद्रा. आणि त्यांनी हे त्यांच्या जन्मदात्या आईपासून सुद्धा लपवलं. दीदी कदाचित तुला मी आता भेडी वाटेल, मूर्ख वाटेल, पण खरं सांगू मला ना कदाचित नुसता इंद्रजीत साळगावकर कधीच आवडला नसता. पण मला आता त्यांच्यातला इंद्रा माहिती आहे, जो एकीकडे वसुली करतो पण दुसरीकडे गरिबांची मदत करतो. एकीकडे खोटं बोलून आपली ओळख लपवतो पण दुसरीकडे जगात कुठेही अन्याय होत असेल ना तर लगेच धावून जातो. खूप रागीट आहे पण कितीतरी पटीने प्रेमळ आहे. कधी कधी असं वाटतं की एखाद दिवशी ना त्याचा राग आग लावून टाकेल, पण त्या दिवशी सत्कार समारंभ संपल्यानंतर जेव्हा स्टेजवर आग लागली ना तेव्हा त्यातून बाहेर काढताना त्यांनी अजिबात त्यांच्या जीवाची पर्वा केली नाही. आग? हो. आणि मुळात दीदी तो साळगावकर पण आहे, एक हुशार आदर्श विद्यार्थी जो परिस्थितीमुळे अशा विचित्र व्यवसायात अडकला. आणि म्हणूनच मला इंद्रजीत साळगावकर पेक्षा इंदिरा साळगावकर आवडतो. दीपू माहितीये मला, त्याला माहितीये एक वेळ आई बाबा साळगावकर वर खूप प्रेम करतील पण इंदिराचा स्वीकार ते कधीच करणार नाही. माहितीये मला. आणि म्हणूनच तर मी हे नातं वाढू देत नाही. म्हणजे प्रयत्न करतेय पण हरतेय. अजून मी इंद्राजींना सुद्धा सांगितलं नाहीये माझ्या मनात काय आहे. खंडिती मी त्यांना सांगितलं ना तर इंद्रा आणि बाबा असे दोन पर्याय माझ्यासमोर उभे राहते आणि त्यातून एकाला निवडणं मला खूप कठीण जाईल. त्यामुळे मला दुसरा पर्याय उभाच करायचा नाही. पण मला इंद्रजींना माझ्यापासून लांब येऊ द्यायचं नाहीये. आणि म्हणूनच मी त्यांना अजूनही सांगितलं नाहीये की मी देशपांडे सरांची मुलगी. कारण त्यांना जेव्हा कळेल नाही तेव्हा त्यांनी आपल्या सरांच्या मुलीवर प्रेम केलं याचा खूप त्रास होईल त्यांना. ते बाबांना खूप मानतात, त्यांची पूजा करतात. त्यांना सत्य कळल्यावर असं वाटेल की सरांची प्रतारणा केली तर त्यांना खूप त्रास होईल. ते खूप लांब जातील माझ्यापासून आणि तेही होऊ द्यायचं नाहीये मला. मी बरोबर करते ना, मला नाही कळ मी कुठे चुकते का तू मला सांग. मी काय बोलू? मला ना कायम एका गोष्टीचं अप्रूप वाटत आलंय की आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान तू पण आयुष्याने किती मोठमोठे प्रश्न तुझ्या समोर ठेवले आणि तू मात्र सगळ्याला धीराने सामोरी गेलीस.
तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. बाबा म्हणतात ना की काही प्रश्नांची उत्तरं ही काळ योग्य वेळ आल्यावरच देतो. आपण फक्त वाट बघायची असते. आणि दीपू, तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय योग्य वेळ आल्यावर देईल आणि त्यातून मार्गही दाखवेल. फक्त तोपर्यंत धीर नको सोडूस. दीपू माझा आई, हे इतकं सुंदर नातं कधीच संपू देऊ नकोस. कार्तिक, बरं ऐक, 2 वेळेला पुरेल ना इतकं जेवण घेतलंय मी. सोबत एक लोणच्याची बाटली पण घे. अगदीच भूक लागली तर पोळी सोबत आपण खाऊ शकतो. ठीक आहे. अजून काही? अजून काही नाही. मी तुला कॅब पाठवली. ती पंडित रोडवरच्या SJ फॅशन शोरूमच्या बाहेरनं तुला पिक करेल. तू तिकडे ये. कार्तिक, ऐक ना, आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना? पळून जाणं हा एकच मार्ग आहे का आपल्याकडे? तानू, मी इथे तुझी वाट बघतोय. तू इकडे ये, मग आपण प्लॅन करू पुढचा. चांगलं झालं ना सगळं? व्यवस्थित कार्यक्रम झाला. हो, भेटूया. कार्यालयावर भेटू उद्या सकाळी. हा, या. शुभरात्री. या 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 या. सर, अजून काही कामं आहेत की येऊ आम्ही? अरे नाही बाबा, नाही. पण साळगावकर, फार मदत झाली हो तुम्हा सगळ्यांची, खरंच. खरंय, अगदी घरच्या सारखं केलं मुलांनी. खूप मदत झाली. थँक्यू साळगाव. हो, असं काय म्हणता काकू? सरांच्या घरचं कार्य म्हणजे आमच्या घरचं कार्य. बरं, आता सरळ घरी जा, आराम करा. तुमच्या त्या अग्निरथावर फिरत बसू नका. अग्निरथ? ये सांगतो. नाही, नको नको, माझं मी शोधतो. उद्या लवकर हॉलवर पोहोचतो आम्ही. हो, सर, पाया पडतो. या, यशस्वी भव. सुखी रहा. सुखी रहा. या या. आजच्या काळात अशी मुलं दुर्मिळच आहेत हो. मग अरे, विद्यार्थी कोणाचे आहेत? ते आमचे संस्कार आहे. आणि मालती, हे संस्कार तूही आपल्या घरात जपलेस हो. खरंच, बाकी काही